आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। भारताच्या आर्थिक विकास दरामध्ये सुधारणेचा अंदाज, बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेचा मार्ग मोकळा। मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी, तिघा दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड। कारदगा येथे मराठी साहित्य संमेलन साजरे, तर पोलीस आयुक्तांची देखील चौकशी करावी लागेल। कॅन्टोन्मेंट नोकर भरती चौकशीला पुन्हा प्रारंभ। शहराच्या काही भागात आणि येळ्ळूरमध्ये उद्या वीज नाही। शिक्षणाधिकारीपदी निंगाप्पा पाटील यांची नियुक्ती। बेळगुंदी येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने बनवली ऑटोमॅटिक स्विच। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडे बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। भारताच्या विकास दराचा चालू आर्थिक वर्षासाठीचे अनुमान S&P ग्लोबल रेटिंग्सने 6% वरून वाढवून 6.4% नेला आहे। मात्र पुढील आर्थिक वर्षातील विकास दराचा अंदाज 0.5% घटवून 6.4% खाली आणला आहे। S&P ग्लोबलने आशिया प्रशांत विभागाचा आर्थिक पाहणी अहवाल सोमवारी जाहीर केला। या अहवालानुसार भारताच्या विकास दराचा म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा चालू आर्थिक वर्षातील अंदाज वाढवून 6.4% नेण्यात आला आहे। आधी हा अंदाज 6% वर्तवण्यात आला होता। खाद्यवस्तूंची महागाई आणि कमी झालेली निर्यात या प्रतिकूल गोष्टी असतानाही देशांतर्गत मागणी वाढत असल्याने विकास दराच्या अंदाजात सुधारणा करण्यात आली आहे। बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेचा मार्ग मोकळा। उत्तर काशीतल्या सिरक्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम आज मंगळवारी अंतिम टप्प्यात आली आहे। गेले 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबवणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व अन्य यंत्रणांना अखेर यश प्राप्त झाले आहे। मजुरांपर्यंत त्यांच्या सुटकेची मोठी पाईप पोहोचवण्यात आली आहे। अडकलेल्या जागेपर्यंत पाठवण्यात आलेल्या पाईपमधून ते मजूर बाहेर येतील त्यापूर्वी बोगद्यात रुग्णवाहिका वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी प्रत्येक गोष्टींवर जातीने लक्ष ठेवून आहेत। मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी।
मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली। प्रमुख पाहुण्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका मुक्ता कलखमकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख बीजी पाटील, शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते। सूत्रसंचालन शाळेतील इंग्रजी विषय शिक्षिका सुजाता सुतार यांनी केले। तिघा दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड। विजापूर जिल्ह्यातील तिघा आंतरराज्य दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांच्या जवळील 6,79,000 किमतीच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत। ही कारवाई खडेबाजार पोलिसांनी केली आहे। महेश निंगप्पा मदार वय 23, मूळचा अमीर बाबू एळगी वय 19 आणि प्रशांत मोरे वय 21 राहणार विजापूर अशी या तिघा चोरट्यांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरट्यांनी बेळगाव, गोवा, विजापूर, अथणी आणि महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलीस उपायुक्त स्नेहा व एसीपी अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजार पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली। कारदगा येथे मराठी साहित्य संमेलन साजरे। मोबाईलच्या आक्रमणामुळे साहित्य, भाषा, माणसं, संवाद एकमेकांपासून दूर जात आहेत। त्यामुळे साहित्य संमेलने माणसे जोपासण्याचे काम करत आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक दी बा पाटील यांनी व्यक्त केले। कारदगा तालुका येथील साहित्य विकास मंडळातर्फे आयोजित 26व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन प्रसंगी संमेलन अध्यक्ष म्हणून ते बोलत होते। त्यांनी विविध मुद्द्यांचा आढावा घेऊन आपले विचार मांडले। या प्रसंगी आमदार प्रकाश हुक्केरी यांनी मनोगत व्यक्त केले। आयकर आयुक्त अभिनय कुंभार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले। सरस्वती प्रतिमा पूजन दत्त साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण देसाई यांच्या हस्ते, तर ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते व्यासपीठ उद्घाटन, तर मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले। तर पोलीस आयुक्तांची देखील चौकशी करावी लागेल। नगरसेवक अभिजित जवळकर यांच्या अटकेप्रकरणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे। टिळकवाडी पोलीस संघाचे अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत। त्याचबरोबर पोलीस आयुक्तांनी याची निपक्षपातीपणे चौकशी करण्याची गरज आहे। मात्र त्यांनी यामध्ये टाळाटाळ केल्यास त्यांच्याही चौकशीची मागणी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आमदार अभय पाटील यांनी नोंदवली आहे। त्यांनी म्हटले आहे की नगरसेवक अभिजित जवळकर यांच्या अटके प्रकरणात टिळकवाडी पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार दाखवून दिला आहे। याचे उदाहरण सामोरे आले आहे। तसेच याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील अभिजित जवळकर यांना योग्य रीतीने डिस्चार्ज देण्यापूर्वीच त्यांच्यावर अटकेची कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे। परंतु पोलीस काँग्रेसच्या इशाऱ्यावरून ही कामगिरी करत आहेत। तसे झाल्यास सर्वांच्या चौकशीची मागणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। कॅन्टोन्मेंट नोकर भरती चौकशीला पुन्हा प्रारंभ। कॅन्टोन्मेंट नोकर भरतीची सुरू असलेली सीबीआय चौकशी सोमवार दिनांक 27 रोजी गुरु नानक जयंतीमुळे सुट्टी असल्याने झाली नाही। तसेच शनिवार दिनांक 25 रोजी सीईओ के आनंद यांचा मृतदेह घेऊन चेन्नईला गेलेले कॅन्टोन्मेंट बोर्डचे 3 अधिकारी वेळेत न परतल्यामुळे चौकशी होऊ शकली नाही। त्यामुळे सीबीआय पथक बंगळूरला गेल्याचे समजते। बंगळूर येथील अजित कुमार रेड्डी सीईओ पदाची तात्पुरती जबाबदारी घेणार आहेत। सीबीआयचे पथक बंगळूरला गेले असले तरी मंगळवारी ते पुन्हा चौकशीसाठी येणार असल्याचे समजते। 2021 मध्ये झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कर्मचारी भरती संदर्भात चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक गेल्या 10 दिवसांपासून बेळगावमध्ये आहेत। मंगळवारपासून पुन्हा चौकशीला प्रारंभ झाला असल्याचे समजते। शहराच्या काही भागात आणि येळ्ळूरमध्ये उद्या वीज नाही। हेस्कॉमने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने बुधवार दिनांक 29 रोजी वडगावमधील 110 केव्ही वीज उपकेंद्रातून होणारा वीज पुरवठा सकाळी 10 ते 3 या वेळात स्थगित केला जाणार आहे। तसेच नेहरू नगरमधील केंद्रातून होणारा वीज पुरवठा सकाळी 9 ते 3 पर्यंत खंडित केला जाणार आहे। ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे। सकाळी 10 ते 3 पर्यंत चन्नमानगर, बुडा लेआउट, सुभाषचंद्रनगर येथे विद्युत पुरवठा होणार नाही। तसेच येळ्ळूर परिसरात धामणे, कुरबरट्टी, मास्तेनट्टी, देवगनहट्टी, अवचारहट्टी, हलगाव व बस्तवाडमध्ये वीज नसेल। ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे। शिक्षणाधिकारीपदी निंगप्पा पाटील यांची नियुक्ती।
डायट येथील वरिष्ठ प्राध्यापक निंगप्पा पाटील यांची जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षणाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. शिक्षण खात्याने पत्रक जाहीर करून शिक्षण खात्याच्या विविध कार्यालयात रिक्त असलेल्या जागांवर नवीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील रिक्त असलेल्या पदावर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्याप जिल्हा शिक्षणाधिकारी पदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नसून सध्या प्रभारींकडे जिल्हा शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार आहे. बेळगुंदी येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने बनवली ऑटोमॅटिक स्विच. अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पथदीप दिवसा सुद्धा चालूच असतात, तर काही वेळा रात्री सुद्धा बंदच असतात. त्यामुळे गैरसोय होते आणि वीज वाया सुद्धा जात असते. ते टाळण्यासाठी म्हणून बेळगुंदीतील ग्रामपंचायत कर्मचारी मल्लाप्पा रामू तळवार यांनी ऑटोमॅटिक स्विच बनवली आहे. त्यामुळे वीज वाया जाणार नाही आणि रात्री गैरसोय सुद्धा होणार नाही. सदरची स्विच सूर्यप्रकाश बंद होताच विद्युत प्रवाह चालू करते आणि सूर्यप्रकाश पडताच विद्युत प्रवाह बंद करते. त्यामुळे अंधारात पथदीप चालू होतात आणि उजेडामध्ये पथदीप बंद होतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तालुक्यात 4 दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल बनले आहेत. ढगाळ वातावरणामुळे सुगीची कामे संथगतीने करण्यात येत आहेत. पिकांचा पावसापासून बचाव करण्याची धडपड शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कडोली भागात भात कापणीची लगबग सुरू होती, परंतु 4 दिवसांपासून सुरू असणाऱ्या ढगाळ वातावरणाच्या सुगीच्या कामांना फटका बसला आहे. कापलेली पिके सुरक्षित ठेवण्याची कसरत शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. सध्या माळरानातील भात पिकांची कापणी करण्यात आली आहे, परंतु शिवारातून पाणी असल्याने कापणीच्या कामात अडथळा आला आहे. त्यातच ढगाळ वातावरण तयार झाल्याने अडचणीत भर पडली आहे. CBSE तर्फे दक्षिण भारतातील मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा.
सीबीएसई तर्फे दक्षिण भारतातील सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी 2 दिवसीय कार्यशाळा नुकतीच व्हीटीयूच्या सभागृहात झाली। या कार्यशाळेचे उद्घाटन व्हीटीयूचे कुलगुरू डॉक्टर एस विद्याशंकर यांनी केले। तत्पूर्वी प्राध्यापक टी.एन. श्रीनिवास यांनी स्वागत केले। प्राध्यापक दीप्ती शेट्टी यांनी कार्यशाळेचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट केली। कार्यशाळेत दक्षिण भारतातील सर्व राज्यातील 100हून अधिक मुख्याध्यापक सहभागी झाले होते। त्यांना शाळांमधील सुविधा, प्रकल्प, शिकवण्याच्या प्रयोगशाळा पद्धतींबद्दल माहिती देण्यात आली। सीमा भागात 4 साहित्य संमेलनांच्या तारखा जाहीर। मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी सीमा भागात मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते। यंदा आतापर्यंत 2 संमेलने झाली असून 4 संमेलनांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत। अजूनही काही संमेलनांच्या तारखा आयोजकांनी जाहीर केलेल्या नाहीत। दरवर्षीप्रमाणे यंदाही संमेलनांच्या माध्यमातून सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे। सीमा भागात सुमारे 38 वर्षांपासून मराठी साहित्य संमेलने भरवली जातात। पहिल्या संमेलनाचा मान कडोली येथील संमेलनाला दिला जातो। त्यानंतर टप्प्याटप्प्याने संमेलने भरवली जात आहेत। कोरोनामुळे काही संमेलनात खंड पडला आहे, मात्र गेल्या वर्षीपासून संमेलने होत आहेत। बीपीएल शिधापत्रिकांचे वितरण पुन्हा स्थगित। सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बीपीएल शिधापत्रिका सक्तीची केली आहे। त्यामुळे शिधापत्रिका मिळवण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून नागरिक अर्ज करत आहेत। मात्र विविध कारणांमुळे नव्या बीपीएल शिधापत्रिका देण्याचे काम वारंवार स्थगित केले जात आहे। नोव्हेंबरमध्ये काही दिवस अर्ज केलेल्या नागरिकांना नवीन बीपीएल शिधापत्रिका देणे सुरू केले होते, परंतु सर्व्हर डाऊनची समस्या कायम आहे। काही दिवस नव्या शिधापत्रिका वाटप केल्यानंतर तांत्रिक कारणास्तव हे काम पुन्हा थांबवल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे। सर्व्हर डाऊनमुळे या कामात सातत्याने व्यत्यय निर्माण होत आहे। होनगाव परिसरात जोरदार पाऊस। होनगाव तालुका बेळगाव परिसरात सोमवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी जोरदार पाऊस झाला। त्यानंतरही रिपरिप सुरूच होती, मात्र नंतर पूर्ण उघडीप घेतली। भागातील अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी केली होती, त्यांची मात्र पावसाने तारांबळ उडाली। गेले 2 दिवस ढगाळ वातावरण होते, त्यामुळे सायंकाळी पाऊस पडेल अशी शक्यता वाटत होती। सायंकाळी होनगाव परिसरात जोरदार पाऊस झाला। तालुक्यात अनेक गावांच्या लक्ष्मी यात्रेची तयारी। पुढील वर्षी बेळगाव व खानापूर तालुक्यात अनेक गावांच्या लक्ष्मी यात्रा होणार आहेत। या यात्रा 28 वर्षांनंतर होणार असल्याने गावागावात यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे। काही ठिकाणी यात्रेनिमित्त रथ जोडणी व अन्य कामे सुरू आहेत। लक्ष्मी यात्रा 9 दिवस होणार असून या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। बेळगाव तालुक्यातील बसरीकट्टी, बिजगरणी, कावळेवाडी, बेनकनहळ्ळी तसेच खानापूर तालुक्यातील करंबळ, बेकवाड, घोटगाळी आदी गावात लक्ष्मी यात्रांचे आयोजन केले आहे। 9 दिवस यात्रा पार पडणार आहे। बेळगाव दिल्लीला विमान प्रवाशांची पसंती। भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या विमान प्रवासी संख्येच्या ताज्या यादीनुसार बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। ऑक्टोबरमध्ये ही संख्या तब्बल 44.51% वाढली आहे। ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या दिल्ली बेळगाव विमान फेरीमुळे प्रवासी वाढू लागले आहेत। ऑक्टोबर 2023 मध्ये विमानतळावरून एकूण 29,285 प्रवाशांनी प्रवास केला। त्या तुलनेत त्याआधी सप्टेंबर महिन्यात विमान प्रवास केलेल्या प्रवाशांची संख्या 20,265 इतकी होती। त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या ऑक्टोबर महिन्यात प्रवासी संख्येत 9,020 इतकी लक्षणीय वाढ झाली आहे। दिल्ली बेळगाव दिल्ली विमान फेरीमुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे। सौंदत्तीतील रेणुका देवीची यात्रा 24 डिसेंबर पासून। सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा दिनांक 24 ते 26 डिसेंबर या दरम्यान होणार आहे। यात मुख्य दिवस 25 डिसेंबरला आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेतर्फे अध्यक्ष युवराज मोळे यांनी दिली। दरवर्षी कोल्हापूरसह महाराष्ट्रातून 3 लाखांपेक्षा अधिक रेणुका भक्त मार्गशीर्ष महिन्यात सौंदत्ती येथे रेणुका देवीच्या पौर्णिमा यात्रेसाठी जातात। या भक्तांना सोयी सुविधा मिळत नाहीत। यासाठी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रेणुका देवस्थानचे अध्यक्ष तथा बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुडे यांची भेट घेतली। यात्रा कालावधीत योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशा मागणीचे निवेदन दिले आहे, अशी माहिती युवराज मोळे यांनी दिली। कंगराळीतील छत्रपती संभाजी गल्लीत शिवमूर्ती अनावरण व राजगड किल्ला उद्घाटन।
कंगराळी खुर्द येथील छत्रपती संभाजी गल्लीतील श्री कलमेश्वर युवक मंडळाच्या वतीने आयोजित शिवमूर्ती अनावरण व राजगड किल्ला प्रतिकृतीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मार्कंडेय कारखान्याचे उपाध्यक्ष R.I. पाटील, श्री हिंदुस्थान प्रतिष्ठानचे शिवभक्त मनोहर पाटील, महादेव दिंडे व गजानन पाटील यांनी कलमेश्वर मंडळाने नव्याने आलेल्या शिवमूर्तीचे पूजन करून अनावरण केले। ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, बाळाराम पाटील, विनोद पाटील, कल्लाप्पा येळूरकर, राजू पाटील, भाऊ पाटील व ज्येष्ठ नागरिक बसवंत पाटील या मान्यवरांनी उद्घाटन केले। माजी जवान पंडित पाटील, विशाल पाटील यांनी किल्ल्याला पुष्पहार अर्पण केला। श्रवण पाटील यांनी श्रीफळ वाढवले। सुळगा परिसरातील लाभार्थी महिलांना मोफत गॅस शेगडी सिलेंडर वितरण। सुळगा परिसरातील लाभार्थी महिलांना मोफत गॅस शेगडी सिलेंडर वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला। सुळगा येथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते शट्टुप्पा उर्फ बाळू पाटील यांनी गावातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देताना 60 महिलांना मोफत गॅस शेगडी व सिलेंडरचे वाटप केले। या प्रसंगी खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव, बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष विनय कदम यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन वर्षात मारुती सुझुकीच्या वाहनाच्या किमती वाढणार। देशातील सर्वाधिक खपाची मोटर उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने येत्या जानेवारीपासून मोटरींच्या किमती वाढवत असल्याचे सोमवारी जाहीर केले। उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि वाढलेली महागाई यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे। मारुती सुझुकीने या संबंधाने सोमवारी भांडवली बाजाराला माहिती दिली। कंपनीने किमतीतील वाढ नेमकी किती असेल हे जाहीर मॉडेलनुसार किमतीतील वाढ वेगवेगळी असेल असे स्पष्ट केले आहे। कंपनीने म्हटले आहे की जानेवारी 2024 पासून आमच्या मोटरींच्या किमतीत वाढ करण्याची योजना आखण्यात आली आहे। एकूणच वाढलेली महागाई आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे। त्यातूनच किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। काहेरतर्फे राष्ट्रीय संविधान दिन साजरा। काहेरतर्फे राष्ट्रीय संविधान दिन साजरा करण्यात आला। कुलगुरू डॉक्टर नितीन गगने अध्यक्षस्थानी होते। या कार्यक्रमात मान्यवरांनी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अर्धांजली वाहिली। प्राचार्य डॉक्टर अलका काळे यांनी राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन केले। डॉक्टर अश्विनी नरसानवर यांनी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये ही प्रतिज्ञा दिली। कनकदास जयंती निमित्त उद्या कार्यक्रम। जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती खाते आणि महापालिकेतर्फे बुधवारी कनकदास जयंती साजरी करण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता कनकदास चौकापासून कुमार गंधर्व रंगमंदिरापर्यंत चित्ररथ मिरवणूक निघणार आहे। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता कार्यक्रम होणार आहे। यावेळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी, महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी अब्बाळकर यांची प्रमुख उपस्थित असणार आहे। आमदार राजू सेठ अध्यक्षस्थानी असतील। काँग्रेसमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या सदस्यांबद्दल अंतर्गत नाराजी। काँग्रेस नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत किमान 20 जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे। यासाठी भाजप निजाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु त्याला पक्षातील काही नेत्यांकडून विरोध करण्यात येत आहे। भाजप प्रदेशाध्यक्षपदी विजेंद्र यांची आणि विरोधी पक्षनेतेपदी R. अशोक यांची निवड केल्यानंतर भाजपमधील काही नेते नाराज आहेत। त्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे। भाजपच्या निर्णयाविरोधात नाराज होऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री V. सोमण्णा यांना काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र याबद्दल काँग्रेसमध्येच नाराजीचा सूर उमटला आहे। नगरसेवक जाधव पवार यांच्या विरोधात तक्रार। गोवा वेस्टमधील खावकट्ट्याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून चौकशी सुरू असतानाच आता या ठिकाणी दोघा नगरसेवकांनी पत्नीच्या नावावर गाळे खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे। त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी तक्रार करण्यात आली आहे। त्याची दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी महापालिका आयुक्त अशोक दुर्गुंडी यांना केली आहे। त्यामुळे भाजपाच्या या दोघा नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार आहे। श्री चिदंबरेश्वर जन्मोत्सव सोहळा रविवारी। चिदंबर नगर येथील श्री चिदंबरेश्वर जन्मोत्सव सोहळा रविवारी दिनांक 3 रोजी साजरा होणार आहे। या निमित्त गुरुवारी दिनांक 30 रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण, देवता आवाहन, सायंकाळी 5:30 वाजता उदक शांती, 7:30 वाजता श्री गणपती अथर्वशीर शस्त्रावर्तन, श्री अन्नपूर्णा कोटी खोली पूजा होणार आहे। शुक्रवारी दिनांक 1 रोजी सकाळी 8 वाजता लघु रुद्राभिषेक, अलंकार महापूजा होणार आहे। रविवारी श्री चिदंबर जन्मोत्सवानिमित्त पहाटे 5:30 वाजता काकड आरतीपासून कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे। विविध धार्मिक कार्यक्रमासह जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे असे कळवण्यात आले आहे।
नगरसेवक अभिजित जवळकरांना जामीन मंजूर. मोबाईल टावर उभारण्याच्या वादातून भाग्यनगर नववा क्रॉस इथे रमेश पाटील यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून टिळकवाडी पोलिसांनी अटक केलेल्या नगरसेवक अभिजित अरविंद जवळकर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. JNFC न्यायालयाने सोमवार दिनांक 27 रोजी विविध अटीवर जामीन मंजूर केला. रमेश पाटील हे मोबाईल टावर उभारत होते. त्याला नगरसेवक जवळकर यांनी विरोध केला. त्यामुळे गुरुवार दिनांक 23 रोजी दोघांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी नगरसेवक जवळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश पाटील यांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पुन्हा जवळकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल झाली, म्हणून पोलिसांनी त्यांनाही अटक केली. आश्रयनगर कार्तिकेश्वर मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा. निपाणी येथील आश्रयनगरातील श्री कार्तिकेश्वर स्वामी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांनी लावलेल्या शेकडो दिव्यांमुळे कार्तिकेश्वर मंदिर परिसर उजळून निघाला होता. प्रारंभी कार्तिक स्वामींची विधिवत पूजा आरती करण्यात आली. राहुल सडोलकर भाटले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाचे उद्घाटन झाले. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. नीता उमेश पाटील यांचे निधन. मूळच्या कुलबा गल्लीतील व सध्या शाहूनगर येथील रहिवासी नीता उमेश पाटील वय 92 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी जयंत सखीच्या अध्यक्षा म्हणून 2 वर्ष यशस्वी कारकीर्द सांभाळली होती. जय किसान भाजी मार्केटचे मधील व्यापारी व असोसिएशनचे संचालक उमेश पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सावित्री नारायण सुतार यांचे निधन. रुमेवाडी क्रॉस येथील रहिवासी सावित्री नारायण सुतार वय 48 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष म्हणून बरीच कामे केली आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. बेळगाव ज्योती अथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबच्या धावपटूंची अभिनंदन निवड. बेळगाव मद्रास रेजिमेंट संस्थेच्या वतीने अखिल भारतीय सर्व लोकांकरिता बॉईज स्पोर्ट्स रेजिमेंट अकॅडमी निवासी स्पोर्ट्स करिता 11 ते 14 वयोगटातील मुलांची निवड चाचणी दिनांक 11 ते 16 सप्टेंबर 2023 या अवधीत थनगराज स्टेडियम, RC स्टेडियम आणि सेंटर वेलिंग्टन उटी या ठिकाणी घेण्यात आल्या. या चाचणीमध्ये संपूर्ण देशातून हजारो मुलांनी भाग घेतला होता. धावणे इत्यादी स्पर्धा सतत 6 दिवस घेण्यात आल्या. त्याचबरोबर बॉडी फिटनेस, मेडिकल व वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा उटी येथे घेण्यात आल्या. यामध्ये बेळगाव ज्योती स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी भाग घेऊन कुमार हरीश अनिल गोरे गलगुंजी बेळगाव आणि समर्थ सतीश पाटील रणकुंडे बेळगाव या दोघांनी उत्कृष्ट मैदानी खेळ करून आपले उत्तम कौशल्य दाखवले. या दोन्ही स्पर्धकांची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ज्योती स्पोर्ट्स क्लबचे संयोजक, प्रशिक्षक आणि ज्येष्ठ प्रशिक्षक कोच श्रीयुत LG कोलेकर गलगुंजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या यशाबद्दल क्लबचे आणि सर्वांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. मॅरेथॉन स्पर्धेत अनिकेत कुष्टरे विजेता. तुरमुरी येथे कैलासवासी अप्पू मेघोचे व कैलासवासी नारायण सदाशिव जाधव यांच्या स्मरणार्थ भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये चंदगडच्या अनिकेत कुष्टरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि 3,501 रुपयांचं पारितोषिक व चषक पटकावला. या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी तुरमुरी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष नागराज जाधव हे होते. या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन आडत व्यापारी राजू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तुरमुरी ग्रामपंचायतचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य मारुती खांडेकर, पुंडलिक खांडेकर, प्रकाश चलवेटकर, गजानन तंगणकर, मशनू डोंबले, गुंडू बेळगावकर, लक्ष्मण बांडगे, सुनील बेळगुलकर यांच्या हस्ते विविध पूजा करण्यात आल्या. उपस्थितांचे स्वागत यल्लाप्पा मेघोचे यांनी केले. सूत्रसंचालन विजय खांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुहास जाधव यांनी मानले. बक्षीस वितरण अनुक्रमे प्रथम क्रमांक अनिकेत कुष्टरे, द्वितीय दक्ष पाटील, तिसरा भैरू नाईक, चौथा अनिल गावडे, पाचवा राहुल होसुरकर, सहावा वैजनाथ नाईक, सातवा अमोल चौगुले, आठवा मारुती डोंबले, नववा नागेंद्र पाटील, 10वा किरण पाटील. तसेच गाव मर्यादित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिले 5 क्रमांक अनिल जाधव, विनोद तांगणकर, श्रीशैल बेळगुंदकर, नितीन तंगणकर व लक्ष्मण चलवेटकर. सकाळी 7 वाजता झालेल्या या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेला बेळगाव, चंदगड, खानापूर या तालुक्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. तसेच ग्रामस्थांनीही या मॅरेथॉन स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती. खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची उद्या बैठक. खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक बुधवार दिनांक 29 रोजी दुपारी 3 वाजता मलप्रभा क्रीडांगण जवळील मारुती मंदिरात बोलावली आहे.
तालुका कुस्तीगीर संघटनेचे सर्व पदाधिकारी व कुस्ती शौकीनांनी हजर राहण्याची विनंती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव बामणे यांनी केली आहे। या वर्षीच्या कुस्त्यांसंदर्भात नियोजन कशा पद्धतीने करावेत याची चर्चा करण्यात येणार आहे। त्यासाठी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संघटनेचे सर्व पदाधिकारी व कुस्ती शौकीनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री बामणे व सेक्रेटरी शंकर पाटील यांनी केले आहे। कुरणी येथे उद्या कुस्ती मैदान। हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हलसिद्धनाथ देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त कुरणी येथे बुधवार दिनांक 29 रोजी कुस्ती मैदान होत आहे। प्रथम क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज पाटील विरुद्ध भारत मदने यांच्यात, तर द्वितीय क्रमांकाची लढती रोहन रंडे व आकाराम कोळेकर यांच्यात होणार आहे। प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर होणाऱ्या या निकाली कुस्ती मैदानात विजेत्या मल्लांना श्री हलसिद्धनाथ केसरी मानाची गदा व किताब देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मैदान होत असून मैदानाचे पूजन बाबूराव डोणे वाघापुरे, रावसो पुजारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।